स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. ठाकरे गटाला मोठा खिंडार पडत असून शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश करतायत. महादेव बाबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित असतील. पुण्याची ताकद अजून वाढणार आहे. विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या दृष्टीनं संसदेच्या अंदाज समितीचं काम खूप परिणामकारक ठरतं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. संसद तसंच विविध राज्यांच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वारीत चालण्याचा संकल्प केलाय. सपकाळ हे दिंडीमध्ये सहभागी होत असून ते दिवसभर दिंडीसोबत चालणार आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली. कोयना शिवसागराचा जलसाठा 36.42% झालाय, तर साताऱ्यातील प्रमुख 6 धरणांचा जलसाठा 40%वरती पोहोचलाय. कणकवलीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे पियाळी फोंडा मार्ग चिखलमय बनलाय. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या मार्गातून मायनिंग नेणारे ट्रक आणि डंपर ये जा करत असल्यामुळे हा मार्ग खड्डेमय बनलाय. त्यामुळे या मार्गावरून मायनिंग वाहतूक बंद व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली. राज्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे मागील 8 ते 10 दिवसात अनेक धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. अनेक धरणातील जलसाठा 50%पेक्षा जास्त आहे, तर काही धरणांमध्ये पुरेसा जलसाठा देखील जमा झालाय. आजपासून अकोला नागपूरसोबतच विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 28 जूनपर्यंत विदर्भातील भंडारा गोंदिया बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भात सोयाबीन कापूस पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं गेल्या 45 वर्षातील आपल्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका जारी केली. गेल्या 45 वर्षातील 37 वर्ष लालपरी तोट्यातच धावतीये. फक्त 8 वर्षच एसटी महामंडळाला थोडाफार नफा मिळाला असा दावा त्यात करण्यात आलाय. पावसाचा आनंद लुटण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसमधनं कोकणात जाण्याचा प्लॅन आखणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकाने हिरमोड केलाय. कोकण रेल्वे मार्गावरती लागू केलेल्या मान्सून वेळापत्रकामुळे मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द होणार आहेत. लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयानं डबेवाल्यांची चिंता वाढली आहे. स्वयंचलित दरवाजांमुळे ट्रेनमधनं जेवणाच्या डब्यांची ने-आण करताना गैरसोय होईल. त्यामुळे स्वयंचलित दरवाजाच्या पर्यायाचा पुनर्विचार करावा आणि त्याऐवजी सर्व लोकल ट्रेन 15 डब्यांच्या करा अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे. पावसाळा सुरू झाला की बहुतांश लोकांच्या आहारात अंड्यांचा समावेश होतो. पावसाळा सुरू झाला की समुद्रातील मासेमारी बंद असते. त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांना अंड्यावरती ताव मारावा लागतो. वाढत्या मागणीमुळे अंड्यांचे भाव सध्या वाढलेत. 70 रुपये डझननं मिळणारी अंडी आता 80 रुपये डझननं मिळत आहेत. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची आता चर्चा सुरू झाली. यासाठी 4 विविध नावं पुढे आली असून विविध राजकीय गटांकडून ही नावं पुढे आणण्यात आली आहेत. यामध्ये पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यासाठी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव सुचवलंय, तर स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली. पुणे महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता वाढवणं आवश्यक आहे. कामकाजाची जुनाट पद्धत बदलून अद्ययावत होणं, क्षेत्रीय कार्यालयांची कार्यक्षमता वाढवणं आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून काम करणार असल्याचं आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. यामध्ये 10वीच्या 34,562 तर 12वीचे 68,098 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणारी ही पुरवणी परीक्षा यंदा जूनमध्ये सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली असून याबाबत 25 जूनला निकाल जाहीर करणार असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. मुंबईत पुढचे 5 दिवस म्हणजे 24 जून ते 28 जून दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार आहे. या दरम्यान समुद्राच्या लाटा या 4.5 मीटरपेक्षा जास्त उसळणार असल्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये अशा सूचना मुंबई महानगरपालिकेनं दिल्या आहेत. कांदा महाबँक योजनेद्वारे कांद्यावरती विकीकरण प्रक्रिया करून शीतगृहामध्ये साठवणूक करण्याच्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला कांदा धोरण समितीच्या पहिल्याच बैठकीत कडाडून विरोध करण्यात आलाय. जगाच्या पाठीवर कुठेही अशी व्यवस्था नाही, आर्थिक व्यवहारता नसलेली ही योजना सरकारनं रेटू नये अशी भूमिका तज्ज्ञ आणि कांदा व्यापाऱ्यांनी मांडली. कराड शहरातील भरवस्तीत असलेल्या होलसेल दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये गोडाऊन जळून खाक झालंय. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून आगीत लाखोंचं नुकसान झालंय. श्रीगोंदा तालुक्यातील
निंबगी गावात अनधिकृतपणे सुरू असलेल्या पोल्ट्री फार्म विरोधात आंदोलन करण्यात आलं. पोल्ट्री फार्ममुळे होणाऱ्या दुर्गंधीमुळे माशा निर्माण होत असल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी गळ्यात माशांचा हार आणि जेवणाच्या प्लेटमध्ये माशा घेत आंदोलन केलं. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान उर्फ कान्होबा दर्ग्याला संरक्षण देण्यात यावं अशी मागणी होती. यासाठी मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करत निवेदन दिलं. भुसावळ शहरात मागील 8 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठ्याचं नियोजन देखील कोलमडलंय. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते, तर तापी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असताना देखील विजेच्या समस्येमुळे शहरात देखील पाणी प्रश्न निर्माण झालाय. जळगावच्या अमळनेरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आणि नावं वगळण्याच्या प्रकारांबाबत काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली. याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे मशाल रॅली काढण्यात आली. लातूरच्या एका महिला वाहतूक पोलिसाचा नवा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. लातूर शहरातील रेणापूर नाका इथे 3 मुली एका दुचाकीवरनं ट्रिपल सीटवरती जात होत्या आणि यावेळी या पोलिसांनी त्या 3ही मुलींना अडवलं आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे या महिला पोलिसांवर कारवाई होणार का असा सवाल विचारला जातोय. तुरीची 15,132 क्विंटलची आवक झाली असून यामध्ये सर्वाधिक आवक सोलापूर आणि वर्धा बाजारात झाली आहे. लाल तुरीला 7,764 रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे, तर लाल तुरीला सोलापूर बाजारात 6,440 रुपये इतका दर मिळाला आहे. आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय जिल्हा नियोजन समितीकडून 8 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विठोबा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामचा गजर करत वारकरी भर पावसातून सासवडवरून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेत. भर पावसातही वारकऱ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच नवी ऊर्जा मिळते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं सासवडहून पहाटे 4 वाजता प्रस्थान केलं. भर पावसात माऊली माऊलीचा गजर करत वारकरी वारीत तल्लीन झालेत. पहाटे 4 वाजता बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र तरी देखील बोईसर तारापूर एमआयडीसी आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गाला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार या मार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. याविरोधात स्थानिक तरुणांनी खड्ड्यातील पाण्यात अंघोळ करत आंदोलन केलं. मनसे पदाधिकाऱ्यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला. यावेळी हिंदी भाषेच्या पुस्तकांची होळी करत सरकारचा निषेध करण्यात आला. अकोल्यात आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीनं पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्मशानभूमीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळी नागरिकांनी प्रतिकात्मक प्रेत घेऊन आंदोलन केलं. तातडीनं स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. मुंबईच्या वांगुरनगर परिसरात पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या वादातून पतीनं पत्नीची हत्या केली. या प्रकरणी आरोपी वसीम शेख विरोधात गुन्हा दाखल झालाय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत येथील टोनी ढाब्याच्या मालकीवरनं वाद झाला. आत्या आणि पुतणे एकमेकांना भिडले. हॉटेलमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये तरुणीला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईमध्ये वर्सोवा ब्रिजवर भरधाव टँकर खाडीमध्ये कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला. यात वाहन चालक जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरच्या वैजनाथ चौक ते अशोक चौक परिसरात 2 ट्रकला आग लागली. यावेळी अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परभणीच्या गंगाखेड रोडवरती एक भरधाव बसनं 2 दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. गुजरातमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुरतमधील कापड बाजारात पाणी शिरलं. त्यामुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. गुजरातमध्ये मुसळधार पावसानं कहर केलाय. 24 तासात पडलेल्या पावसामुळे सुरतमध्ये पाणी साचलं असून रस्त्यावरील वाहनं पाण्यात बुडली आहेत. तसंच पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सुरतमधील पाल परिसरातील ऑर्किड एलिट रेसिडेन्सीमध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरतमध्ये पावसानं थैमान घातलं. अनेक ठिकाणी पाणी साचले. सूर्यपूरच्या गरनालाजवळ पाणी भरल्यामुळे बँकेतील कर्मचारी अडकले. अग्निशमन दलाच्या साह्यानं या कर्मचाऱ्यांचं रेस्क्यू करण्यात आलं. पंचमहालमधील तीर्थक्षेत्र पावगड
टेकडीवरती मुसळधार पाऊस पडतोय. या मुसळधार पावसानं पायऱ्यांवरून धबधबा वाहत असल्याचं दिसतंय. जम्मूमध्ये श्रीमाता वैष्णोदेवी यात्रा मार्गावरती मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे हिमकोटीजवळील बॅटरी कार मार्गावरती भूस्खलन झालंय. त्यामुळे बॅटरी कारची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. सुरतमधील मुसळधार पावसामुळे सरथाणा पोलीस स्टेशन पाण्याखाली गेले. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पाणी शिरलं असून कारागृहात गुडघ्यापर्यंत पाणी भरलंय. सुरतमध्ये पावसानं थैमान घातलं. अनेक भागात वाहनं पाण्याखाली गेली आहेत.